कॉम्पोनंटचं डिझाईन करायचं आहे. कॉम्पोनंटचं डिझाईन करायचं म्हणजे नक्की आपण काय करतो? कोणत्याही कॉम्पोनंटचं डिझाईन करायचं म्हणजे नक्की आपण काय करतो? सिलेक्ट करायचं. मटेरियल आता डिझाईनची प्रोसिजर आपण सुरुवातीला शिकलेली बा. उगाच काही नाही आता काय तर सांगू नका. डिझाईन करायचं म्हणजे काय करतो आपण सांगा. डिझाईन करतो म्हणजे काय करतो आपण? फोर्सेस जे अप्लाय झालेत त्या कॉम्पोनंट वरती त्या फोर्सेस डिटरमाइन करतो. आणि एकदा आपल्याला फोर्सेस मिळाले सगळे की ते फोर्सेस कन्सिडर करून आपण त्याच्यामधले स्ट्रेसेस काढतो आणि मग त्या स्ट्रेसला आपण काय करतो? परमिसिबल स्ट्रेस लावतो. त्यासाठी आपलं येतं मटेरियल सिलेक्शन. आणि मग त्याच्यावरून आपण काय करतो? फायनली कॅल्क्युलेशन करून आपण त्याचे डायमेन्शन्स डिटरमाइन करतो. म्हणजेच समजा एक रेक्टँग्युलर प्लेट आहे, मी याच्यामधले स्ट्रेस कॅल्क्युलेट केले आणि मी ही प्लेट मॅन्युफॅक्चर केली. डायमेन्शन आले 20/40. हे डिझाईन वरून आलेले आहेत. म्हणजे डिझाईनची तुमची प्रोसिजर झाली, त्याच्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेशन केले, कॅल्क्युलेशन वरून तुम्ही डायमेन्शन ठरवले. ही तुमची प्लेट आहे. आणि समजा याची थिकनेस जी आहे, थिकनेस ती समजा एक 4 mm आहे असं कन्सिडर करूया आपण. ही डिझाईन करून आलं, ठीक आहे. मटेरियल मला मिळालं, ते डायमेन्शन मिळाले, मटेरियल मी सिलेक्ट केलं. आता ही प्लेट डिझाईन केल्यानंतर कधी पण हे जे शार्प कॉर्नर असतात, शार्प कॉर्नर, ते आपण असेच सोडतो का रे? शार्प कॉर्नर, हे शार्प कॉर्नर आपण नेहमी काय करतो बघा, इथं एक तर फिलेट मारतो, नाहीतर एक तर चांफर मारतो. काहीतरी एक करतो. इथं चांफर तर मारतो, नाही तर फिलेट तर मारतो. म्हणजे हे काय झालं, तुम्ही मॅन्युफॅक्चर करताना हे तुम्ही त्याचं मॉडिफिकेशन केलं बघा. बरोबर आहे? हे का केलं मॉडिफिकेशन? तर ही जे शार्प एज आहेत, शार्प एज, या शार्प एजमुळे ऍक्सिडेंट होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. म्हणजे काय, ती शार्प एज वरून तुम्हाला हात लागला तर तुम्हाला लागणे वगैरे, म्हणजे जो कोण हँडलिंग करत असतो ते मटेरियल त्याला इंजुरी होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. ही एक गोष्ट. त्यामुळे आपण त्याचा एंड काय केला? मॉडिफाय केला. दुसरं, काही वेळेला कास्टिंगसाठी कास्टिंग करताना काय करतात? श्रिंकेज फॉर्म होतात. मग ते श्रिंकेज फॉर्म होऊ नये म्हणून डिझायनरनं डायमेन्शन शोधायचे, पण ते असे मॉडिफाय करायचे की ते श्रिंकेज होऊ नये. मग अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करता येतं? डिझाईनचे जे काही कॅल्क्युलेशन करून डायमेन्शन आलेले आहेत ते डायमेन्शन आपल्याला चेंज करायला लागतात. मग त्याला बघा म्हणतो आपण डिझाईन फॉर मॅन्युफॅक्चरिंग अँड असेंब्ली. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड तुम्ही कुठली मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस वापरताय त्याच्यानुसार डिझाईन मध्ये चेंज करायची किंवा मॉडिफिकेशन करायचं. असेंब्लीशी रिलेटेड जे काही असेल त्याप्रमाणे मॉडिफिकेशन करायचे. कशामध्ये? डिझाईन मध्ये. त्याला म्हणते बघा डिझाईन फॉर मॅन्युफॅक्चरिंग अँड असेंब्ली. आणि ही गोष्ट जी आहे तो कोणताही डिझायनर आहे त्या डिझायनरला ह्या गोष्टी माहितीच असायला पाहिजेत मॅन्युफॅक्चरिंग आणि असेंब्लीशी रिलेटेड. आता तुम्ही MP हा तुम्हाला सब्जेक्ट असतो बघा, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. त्याच्यामध्ये तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस वेगवेगळ्या टाईपच्या शिकलेला आहात तुमच्या सिलेबसमध्ये. ठीक आहे. कोणत्या कोणत्या टाईपच्या तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस शिकलाय रे? कोणत्या कोणत्या टाईपच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस शिकलाय? एक म्हणजे कास्टिंग, बरोबर. त्यानंतर दुसरं शिकला असाल डिफॉर्मेशन म्हणजे फोर्जिंग. त्याच्यानंतर तिसरी शिकला असणार मटेरियल रिमूव्हल म्हणजे मशीनिंग. बरोबर आहे. अशा तुम्ही नंबर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस शिकला असाल. म्हणजे कास्टिंग आहे, डिफॉर्मेशन म्हणजे फोर्जिंग आहे, त्याच्यानंतर मटेरियल रिमूव्हल म्हणजे कटिंग आहे. ठीक आहे. मग ह्या सगळ्या ज्या काही प्रोसेसेस आहेत ह्या प्रत्येक प्रोसेस प्रमाणे तुम्हाला तुमच्या डिझाईन मध्ये रिलेटिव्ह चेंजेस करून घ्यायला लागतात. मग हे कुठले कुठले रिलेटिव्ह चेंजेस तुम्हाला करून घ्यायला लागतात आता ते तुम्हाला मी एक 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 सांगतो. त्यातलं पहिली मी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कन्सिडर करतो कास्टिंग. आता पेपर मधला क्वेश्चन कसा असतो सांगतो. राईट डिझाईन कन्सिडरेशन्स इन कास्टिंग. राईट डिझाईन कन्सिडरेशन्स इन कास्टिंग. ठीक आहे. मग कास्टिंग मधले डिझाईन कन्सिडरेशन सांगायचे. म्हणजे आता त्यातला काय घेतलाय? कास्टिंग. मॅन्युफॅक्चरिंग, अजून मी असेंब्लीकडे घेऊन जाणार नाही. पहिला मॅन्युफॅक्चरिंग
च्या वेगवेगळ्या प्रोसेस मधले आपल्याला डिझाईन कन्सिडरेशन काय काय करायला पाहिजे, आता मी तुम्हाला एक एक सांगतो. आता त्यातली सगळ्यात महत्वाचं पहिलं कन्सिडरेशन म्हणजे काय, तर कास्टिंग ची एक सगळ्यात महत्वाची एक प्रॉपर्टी आहे, ती म्हणजे काय, त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ हायर असते. म्हणजे तुम्ही कोणता पण कॉम्पोनंट कास्टिंगने मॅन्युफॅक्चर केला तर त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही काय असते बाळांनो, हायर. त्यामुळे कोणताही कॉम्पोनंट तुम्ही ज्या वेळेला प्लेस करणार त्यावेळेला तो कॉम्प्रेशन मध्येच राहावा असं बघायचं. एक्झाम्पल दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा हा कॉम्पोनंट मी मॅन्युफॅक्चर केला, हा कॉम्पोनंट मी मॅन्युफॅक्चर केला. आता मला सांगा, मी हा वरती जर फिक्स केला, इथं वरती फिक्स केला तर याचं वेट कुठे ऍक्ट होणार आहे सगळं. जर मी समजा याला बोल्टेड जॉईंट लावला वरती, इथं बोल्टेड जॉईंट लावला वरच्या वॉलला आणि मला असं वरून खाली टांगतं सोडलं, तर याचं वेट कुठे ऍक्ट होणार सगळं. सेंटरला. वेट सेंटरला ऍक्ट होणार, पण अपवर्ड डाऊनवर्ड साईडला कुठे ऍक्ट होणार वेट. डाऊनवर्डला. डाऊनवर्ड ऍक्ट होणार, म्हणजे याचं वेट डाऊनवर्ड ऍक्ट होणार. मी इथं दाखवतो, म्हणजे ह्याचं सगळ्याचं वेट डाऊनवर्ड ऍक्ट झालं. म्हणजे आता हा कॉम्पोनंट टेन्शन मध्ये आहे काय कॉम्प्रेशन मध्ये आहे. टेन्शन मध्ये. म्हणजेच काय झालं, तुम्ही कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चर केला कास्टिंगनं, कास्टिंगची स्ट्रेंथ कॉम्प्रेशनची जास्त आहे, पण तुम्ही कॉम्पोनंट असा प्लेस केला की ज्याच्यामध्ये टेन्शन क्रिएट झाले, त्यामुळे डिझायनरचं एक महत्वाचं काम काय आहे की हा कॉम्पोनंट त्याने कसा आणायला पाहिजे, कॉम्प्रेशन मध्ये कसा येईल हे बघितलं पाहिजे. म्हणून हा कॉम्पोनंट त्याला प्लेस करताना बाळांनो असा प्लेस करायला पाहिजे, म्हणजे त्याप्रमाणे त्यानं डिझाईन करावं. असा जर त्यानं प्लेस केला तर सगळं वेट कुठे ऍक्ट होणार, डाऊनवर्ड. समजा खालचं बेस फिक्स आहे तर आता वेट सगळं डाऊनवर्ड ऍक्ट झालं तर काय होणार, हे खाली फिक्स आहे, हे कॉम्प्रेशन मध्ये जाणार. ठीक आहे, त्यामुळे ही इनकरेक्ट मेथड आहे आणि ही करेक्ट मेथड आहे कॉम्पोनंट काय करायची, कॉम्प्रेशन मध्ये नेऊन ठेवण्याची. समजलं सगळ्यांना. हे बाळांनो काय झालं, डिझाईन कन्सिडरेशन. म्हणजेच पहिलं डिझाईन कन्सिडरेशन काय कास्टिंग मधलं, तर डिझायनरनं कोणता पण कॉम्पोनंट स्वतःच्या सेल्फ वेटमुळे तो टेन्शन मध्ये आणायचा नाही, तर तो कशामध्ये आणायचा, इन कॉम्प्रेशन आणायचा. समजलं. हे बाळांनो कास्टिंग मधलं काय पहिलं कन्सिडरेशन. ओके, याच्यानंतर दुसरं कन्सिडरेशन, राउंड ऑफ ऑल द एक्सटर्नल कॉर्नर्स. हे इथं मी लिहितो ए. कॉम्पोनंट मस्ट बी इन कॉम्प्रेशन. ठीक आहे, त्यानंतर सेकंड, राउंड ऑफ ऑल द कॉर्नर्स. जेवढे काही कॉर्नर्स असतील तेवढे सगळे हे काय करायचे, राउंड ऑफ करायचे. आता याचा अर्थ काय ते तुम्हाला मी सांगतो. बघा, समजा मी एक कॉम्पोनंट असा मॅन्युफॅक्चर केला, याच्या केसमध्ये काय होते, जर समजा हे तुटलं तर हे कुठलं तुटेल रे, तुम्ही विचार करून सांगा. हे तुटलं कुठं तुटेल, कॉर्नरला तुटणार. ह्या कॉर्नरला तुटणार, म्हणजे इथं स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन आहे. मग हे सगळं स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन जर तुम्हाला रिड्यूस करायचं असेल तर हा कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चर करताना असा करायचा. तोच कॉम्पोनंट आहे, म्हणजे मी कॉर्नर काय केले, राऊंड ऑफ केले. राऊंड ऑफ केल्यामुळे काय झालं, आता हे तुटताना सांगा हे तुटल काय रीत नाही. त्या फिगरकडे बघितली तर लगेच कळते की हे तुटलं तर इथंच तुटणार, पण हे तुटणार नाही. म्हणजे हे कॉर्नर जर मी राऊंड ऑफ केले तर स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन रिड्यूस होते, म्हणजे ही त्याची करेक्ट मेथड आहे आणि ही त्याची इनकरेक्ट मेथड आहे. म्हणजे हे डिझायनरला माहित असायला पाहिजे, डिझायनरच्या हातात आहे डिझाईन कसं करायचं. लेंथ तर तीच ठेवणार मी, थिकनेस पण तीच ठेवणार, फक्त हा कॉर्नर मी काय करणार, फिलेट म्हणजे राऊंड न रिप्लेस करणार. अजून एक एक्झाम्पल सांगतो.
समजा या 2 प्लेट आहेत, ह्या 2 प्लेट आहेत, मी एकमेकाला वेल्ड केलं इथं. हा, हे असं ठेवलेलं चांगलं, म्हणजे त्याची स्ट्रेंथ चांगली येणार काय, मी असं ठेवलं तर? दोन नंबरचं. ह्या केसमध्ये काय होणार बघा, इथं फेल्युअरची पॉसिबिलिटी जास्त आहे, एक कॉर्नर्स फॉर्म झाले, इथं स्ट्रेस कॉन्सन्ट्रेट होणार. पण इथं तुम्ही फिलेट दिल्यामुळे स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन काय होणार, रिड्यूस होणार, आणि इथं फेल्युअरची पॉसिबिलिटी काय होणार, रिड्यूस होणार. आता इथनं पुढे करेक्ट मेथडला मी टिक करतो, इनकरेक्ट मेथडला असं करतो, म्हणजे हे अवॉइड करायचं. डिझाईन शेवटी याच होणार, डिझाईन होणार, ही लेंथ मिळणार, थिकनेस मिळणार, पण डिझायनरनं हे फिलेट काय करायला पाहिजे, स्वतः ऍड करायला पाहिजे. म्हणून म्हणाले आपण काय, डिझाईन फॉर मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तुम्ही डायमेन्शन्स डिटरमाइन करा, डायमेन्शन्स डिटरमाइन झाल्यानंतर हे मॉडिफिकेशन करा. ठीक आहे, त्याला म्हणायचं राऊंड ऑफ ऑल द कॉर्नर. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरी, थिकनेस should be uniformly varying. बघा, थिकनेस शुड बी युनिफॉर्मली वेरिंग म्हणजे काय सांग, पण त्याच्या अगोदर एक सांगतो मी तुम्हाला, आजचं लेक्चर संपल्याच्या एक संध्याकाळपर्यंत एक पीडीएफ पाठवून, ती पुस्तकातली असणार आहे. मी दरवेळेला ती पुस्तकातलीच पाठवते, कारण त्यात सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे, ती वाचून घ्या. ह्यातला एक क्वेश्चन फक्त 6 मार्कांना असतो. ठीक आहे, एक 5-10 पानाची पीडीएफ असेल, पण ती बुकची असणार आहे. थिकनेस शुड बी युनिफॉर्मली वेरिंग याचा अर्थ काय आहे बघा. समजा एक शोल्डर आहे, शोल्डर म्हणजे काय, तुम्ही शाफ्ट मध्ये बघितला बघा, म्हणजे अजून शाफ्ट आपल्याला झालं नाही, सॉरी. तर त्याच्यामध्ये काय होते, एंड पोर्शन हा बेरिंग मध्ये माउंट करायचा असतो, एंड पोर्शन. त्यामुळे तो काय केलेला असतोय, कमी डायमेन्शनचा आणलेला असतो, डायमीटर त्याचा कमी केलेला असतो. मग अशा केसमध्ये मला सांगा, जर हे जर तुटलं कॉम्पाउंड, हा कुठे तुटणार, हे जर तुटलं तर कसं तुटणार, म्हणजे हा पुअर आहे. पुअर काय, कारण की इथं स्ट्रेस कॉन्सन्ट्रेट होऊन फेल्युअर व्हायची पॉसिबिलिटी आहे. मग मी याच्यामध्ये मॉडिफिकेशन करतो, मी डिझायनर आहे, मॉडिफिकेशन करतो. मी काय केलं बघा, आता इथं फिलेट प्रोव्हाइड केली. आता याच्यापेक्षा याची फेल्युअरची पॉसिबिलिटी काय होणार, कमी, म्हणजे हा जरा गुड आहे, आता म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स देईल. पण समजा हा जो पोर्शन आहे की नाही, इथं कसं असते, कुठल्या पण लिंकचं मेकॅनिझम जे मोशन असते, ती मोशन जर इथनं पास होत असेल तर स्ट्राईक होणार. त्यामुळे हा एरिया मला मोकळा सोडायला लागतोय. पण होणार नसेल तर समजा याच्याऐवजी कॉम्पोनंट असा मॅन्युफॅक्चर केला. आता सांगा, मी पहिला सांगितलं, इथं जर मला पॉसिबल असेल आणि असं करता आलं तरचा प्रश्न आहे हा. मी याच्यापेक्षा हा घेतला तर आता स्ट्रेंथ कुणाची जास्त आहे, जो मी आता नवीन घेतलाय त्याची स्ट्रेंथ काय असणार बाबा, ह्याच्यापेक्षा जास्त असणार. समजा मी हे असं केलं तर याची स्ट्रेंथ सगळ्यात काय जास्त. पण तुम्हाला त्या डिझाईन मध्ये हे चेंजेस काय व्हायला पाहिजेत, अलाउ व्हायला पाहिजेत. म्हणजे समजा इथं कुठला जर कॉम्पोनंट मूव्ह होतोय आणि हे स्ट्राईक व्हायला लागले तर मला हे रिमूव्ह करायला लागणार, म्हणजे असंच ठेवायला लागणार. ठीक आहे, जर पॉसिबल असेल तर मी असं करू शकतोय. म्हणजेच काय की थिकनेस मी काय केली बघा, युनिफॉर्मली व्हेरी केली. ज्या वेळेला तुम्ही थिकनेस युनिफॉर्मली व्हेरी करताय त्यावेळेला त्याची स्ट्रेंथ तुम्हाला जास्त मिळते. आणि थिकनेस इथं अब्रप्ट चेंज आहे तर इथं तुम्हाला स्ट्रेंथ कमी मिळते, कारण की इथं फेल्युअरची पॉसिबिलिटी काय राहते, जास्त. त्यामुळे डिझायनरनं हे एक लक्षात ठेवायचं आहे की मला कुठून स्ट्रेंथ जास्त मिळेल त्याप्रमाणे तुमच्या डिझाईन मध्ये चेंज करायचे आहे. आता ते चेंज कसे अलाव असतात, तर कॅल्क्युलेशन वरून तुम्हाला डायमेन्शन मिळतील, पण शेप कसा ठेवायचा हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसा शेप चेंज करून तुम्ही त्याची स्ट्रेंथ वाढवू शकताय. ठीक आहे, तुम्ही त्याची स्ट्रेंथ वाढवू शकताय. त्यानंतर चौथं, अवॉइड कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेटल.
ऍट जंक्शन. याचा अर्थ काय सांगतो बघा. समजा हे कास्टिंगसाठी चालले ना सगळं, हे सगळं कास्टिंगसाठी चाललंय, ठीक आहे. त्यामुळे मी कास्टिंग काढणार आहे आणि कास्टिंग काढताना हा शेप आहे, मला याचं कास्टिंग काढायचं आहे, ठीक आहे. याचं कास्टिंग काढायचं आहे. जर मी याचं कास्टिंग काढलं तर काय होते बघा. कास्टिंग तुम्ही आता शिकलाय, काय करतोय आपण, वरती काय करतोय, वरनं मटेरियल पोअर करतोय, बाजूला तुमचं काय असणार बाळानो, डाय असणार, डाय मध्ये मटेरियल पोअर झालं. त्यामुळे याचं कुलिंग कुठनं चालू होणार, आउटर सरफेस वरून. का, कारण की आउटर सरफेस हा एन्व्हायरमेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यामुळे कुलिंग रेट बाहेर सगळ्यात जास्त आहे, इथं आउटर एजला सगळ्यात जास्त कुलिंग रेट आहे. मग मला सांगा या सेंटरला कुलिंग रेट काय असणार, इथं मी गोल केलं, इथं कुलिंग रेट सगळ्यात जास्त असणार का कमी असणार, काय बाहेरच्या एवढाच असणार. बघा काय होतंय, इथून हा पॉईंट सगळ्यात लांब आहे, इथून हा पॉईंट सगळ्यात लांब आहे. त्यामुळे हा सेंटर पोर्शन जो आहे ना इथला, हा सेंटर पोर्शन सगळ्यात शेवटला कूल होतो. कुलिंग मध्ये म्हणजे कास्टिंग मध्ये कुलिंग वेळेला, सॉलिडिफिकेशनच्या वेळेला सगळ्यात शेवटला हा कूल होतो, सॉलिडिफाय होतो. मग सॉलिडिफिकेशन मध्ये नॉर्मली काय होते की लिक्विडचं व्हॉल्यूम जास्त असतो, सॉलिडचा व्हॉल्यूम कमी असतो. मग काय होते, ज्या वेळेला कोणतं पण लिक्विड टू सॉलिड कन्वर्ट होत असते त्यावेळेला तुम्हाला एक्स्ट्रा मटेरियल फीड करायला लागते व्हॉल्यूम चेंजमुळे. मग इकडचं सॉलिडिफाय होणार, हे सॉलिडिफाय होणार, हे सॉलिडिफाय होणार, हे सॉलिडिफाय होणार, आणि सेंटरचं जे काही स्लो कूल व्हाले तिकडनं ते मटेरियल ओढत राहणार, आणि शेवटला फायनली तुम्हाला इथं असं श्रिंकेज बघायला मिळणार बघा. म्हणजे एवढा एरिया जो असतोय इथं मटेरियल कमी पडते आणि हा काय होतो, श्रिंकेज म्हणून राहतो. त्याला आपण म्हणतो श्रिंकेज कॅव्हिटी. आता तुम्ही डिझायनर आहे, तुम्ही काय करणार, हे 10 mm घ्या, हे 20 mm घ्या, झालं तुमचं डिझाईनचं काम संपलं. तुम्ही कॅल्क्युलेशन केलं स्ट्रेस वरून ते, पण त्या डिझायनरला हे पण माहिती झालं पाहिजे इथं जंक्शन फॉर्म झालाय. ज्या वेळेला तुम्ही कास्टिंग पोअर करणार त्यावेळेला इथं काय होणार, श्रिंकेज तयार होणार आणि ते कॉम्पोनंट फेल होणार म्हणजे काय, श्रिंकेज तयार झाल्यामुळे डिफेक्टिव्ह पीस आला म्हणजे फेल झाला. मग आता हे कधी करणार, कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चर केल्यानंतर. मग डिझायनरला ह्याचं पण नॉलेज असायला पाहिजे की जिथं जिथं जंक्शन फॉर्म होतील तिथं श्रिंकेज कॅव्हिटी फॉर्म होणार. श्रिंकेज कॅव्हिटी फॉर्म झाली तर तुम्ही डिझाईन केलेला कॉम्पोनंट फेल होणार. आता हे फेल्युअर जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर मग डिझायनरनं काय चेंज करायला पाहिजे सांगतो. 2-3 पॉसिबिलिटी असतात, ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे इथं हा सेंटर काढून टाकायचा आणि जर पॉसिबल असेल तर हे असं करून घ्यायचं. तोच कॉम्पोनंट आहे, फक्त हे सेंटर पोर्शन आहे की नाही, इथं होल तयार केले बघा, तेच तयार केले, बाकी सगळं सेम आहे. आता हे केल्यामुळे काय होणार, तर सेंटर पण एन्व्हायरमेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार, आणि इथनं कुलिंग चालू होणार. त्यामुळे इथं जे कुलिंग स्लो होतं ते कुलिंग फास्ट झालं बघा, हे बाहेरचं, आणि त्यामुळे श्रिंकेज यायची पॉसिबिलिटी कमी होणार. एक. दुसरं, ह्या दोन ज्या रिब्स आहेत त्या जर खालीवर शिफ्ट करता येत असतील म्हणजे पॉसिबल असेल तर तुम्ही असं करू शकताय. म्हणजे ह्या 2 रिब जे एका ऍक्सिस वरती होता त्या काय केल्या मी शिफ्ट केल्या, पण हे कधी जर पॉसिबल असेल तर, नाहीतर मग असं करू शकताय. हाच कॉम्पोनंट आहे, असं फक्त थोडासा फरक करून असं करू शकताय. आता डिझाईन मध्ये काय, डिझाईन सांगत नाही इथं होल कर वगैरे, डिझाईन फक्त तुम्हाला डायमेन्शन देते. डायमेन्शन मला मिळाले, श्रिंकेज रिड्यूस करायचा आहे म्हणून मी फक्त थोडासा चेंज केला. मग हेच जे आहे हे आपण ज्या वेळेला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कन्सिडर करतो की मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेला काय ज्या डिफिकल्टी आहेत त्या डिझायनरला माहित असतील तर तो काय करणार बाळानो, चेंजेस करणार आणि तो डिझाईन करून देणार. ठीक आहे, यालाच काय म्हणतो आपण, डिझाईन फॉर मॅन्युफॅक्चरिंग. ओके, आता मी तुम्हाला टोटल 4 ते 5 सांगितले. आता ह्याच्यानंतरचा लास्टचा एक सांगतो, अवॉइड थिन सेक्शन्स. जरा एक मिनिट मला फोन आलाय. अवॉइड थिन सेक्शन्स. आता अवॉइड थिन सेक्शन्स म्हणजे काय बघा, कास्टिंग ज्यावेळेला तुम्ही काढताय त्यावेळेला कास्टिंग मध्ये एक महत्वाची गोष्ट काय आहे तर
समजा हा सेक्शन एक 5 mm चा आहे असं कन्सिडर करा. असं काहीतरी कॉम्पोनंट आहे असं आपण म्हणूया. आणि याच्यामधला हा थिन सेक्शन आहे. तुम्ही इकडून मटेरियल पोअर करालाय, हे असं फ्लो होणार बघा इकडे. आता मी एक विचारतो, हा सेक्शन जेवढा तुम्ही बारीक करत जाणार बारीक, तेवढ्याला ते लवकर कूल होणार का स्लो कूल होणार? हा सेक्शन जेवढा तुम्ही थिन 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 म्हणजे लहान करत जाणार, तेवढा ते लवकर कूल होणार का स्लो कूल होणार? म्हणजे फास्ट कूल होणार का लवकर slow cool cool होणार. Yes, लवकर cool slow होणार. cool होणार. आता गंमत बघा, समजा हा एकदमच लहान आहे असं कन्सिडर करा. बघा एवढाच आहे असं कन्सिडर करा, एकदम छोटा आहे. मी मटेरियल इकडून पोअर करालोय, हे फिल झालं आता इकडे चाललंय आणि इकडे जाताना ह्या थिन सेक्शनमुळे सॉलिडिफाय झालं. ही बाजू फिल होईल का? ही नाही. बाजू fill होईल? होणार तिकडे नाही. जाणार नाही. ठीक आहे. एक दुसरी गंमत, हा थिन सेक्शन एकदम मोठा आहे. आणि या बाजूला तुम्ही मटेरियल इकडून पोअर करायला, इकडून ओतालाय. हे फिल होईल आणि इकडून मटेरियल इकडे जायला चालू होईल. इकडे जायला चालू झालं आणि समजा हा थिन सेक्शन आहे आणि हे इथं कूल झालं, तर हे फिल होईल का? हा राहिलेला थिन सेक्शन होणार. नाही. त्यामुळे काय होतंय की थिन सेक्शन जर तुम्ही आणले थिन सेक्शन आणि जर ते लवकर सॉलिडिफाय झाले, कारण की त्याचा एरिया सॉलिडिफिकेशन साठी जी काय मार्जिन आहे ते एकदम कमी असते. त्यामुळे काय होतंय हे मटेरियल इकडे या बाजूला जाईल आणि मध्येच कूल होईल. आणि एकदा जर कूल झालं तर बाळांनो पूर्ण मटेरियल फेल होणार नाही. आणि जर पूर्ण फेल झालं नाही, काय विषय बघितलास काय? सगळं संपल्यानंतर आता पोरं विचारायला लागल्यात आम्हाला रोल नंबर मिळाला नाही म्हणून. हाय का रे सगळी का गेला? आहेत सगळे आहेत. चलो. आता म्हणजेच काय, कास्टिंग मध्ये थिन सेक्शन जर तुम्ही फॉर्म केला तर काय होणार बाळांनो? कास्टिंग मध्ये डिफेक्ट जनरेट होणार. आता हे कशावरती डिपेंड असते, तर तुम्ही जो मटेरियल सिलेक्ट करताय त्याच्यावरती डिपेंड असते. म्हणजे काय, एक सांगतो एक एक्झाम्पल. जर तुम्ही कास्ट आयर्न घेतला, कास्ट आयर्न, तर त्याची फ्लुइडिटी जास्त आहे कास्ट आयर्नची, त्यामुळे तिथं थिन सेक्शन फॉर्म जरी झाला तरी चालते कास्ट आयर्नच्या केसला. पण जर समजा तुम्ही दुसरं कुठलं तर मटेरियल घेतला की ज्याची फ्लुइडिटी कमी आहे, फ्लुइडिटी म्हणजे काय, मोल्टन स्टेटला असताना फ्लुइड काय थिन सेक्शन मधनं पास व्हायची पॉसिबिलिटी जर कमी असेल, तर मग काय होणार बाळा, तिथं सॉलिडिफिकेशन होणार. आणि सॉलिडिफिकेशन जर झालं तर मग तिथं डिफेक्ट जनरेट होणार. ठीक आहे. म्हणजे हा काय, अवॉइड द थिन सेक्शन. म्हणून थिन सेक्शन काय करायचे, अवॉइड करायचे. याच्यानंतर जे होल्स असतात, होल्स नॉर्मली जे पण एखाद्या सेक्शन मध्ये बनवतो, ते नॉर्मली कशा असायला पाहिजेत, इलॉंगेटेड होल्स असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काय ते सांगतो. इलॉंगेटेड होल्स म्हणजे काय, समजा हा एक सेक्शन आहे, या सेक्शन मध्ये मी हे एक होल तयार केलं, एक मटेरियल आहे याच्यामध्ये हे एक होल सेक्शन केलं, इलॉंगेटेड होल. आणि मी हे इलॉंगेटेड होल जर मी असं चेंज केलं, तर याच्यामध्ये दोन मध्ये जर कम्पेअर केला तर तुम्हाला स्ट्रेंथ चांगली कुठे मिळणार आहे? या पहिल्या केसला चांगली मिळणार का दुसऱ्या केसला चांगली मिळणार? दुसऱ्या केसला चांगली मिळणार. दुसऱ्या केसला चांगली मिळणार का? कारण की हा त्याचा ऍक्सियल डायरेक्शनला गेला. बघा इथं काय झालं, हे एकदम सेक्शन कमी आला, त्यामुळे हे असं इलॉंगेट होईल बघा, असं. आणि असं इलॉंगेट होऊन काय होणार बघा, ते फेल होणार. पण याच्या केसमध्ये इलॉंगेट होताना ते या डायरेक्शनला होणार आणि हे एकदम कमी होणार. त्यामुळे हे तुम्हाला बेटर रिझल्ट देणार आणि हे तुम्हाला पुअर रिझल्ट देणार.
त्यामुळे इलॉंगेटेड होल हे काय असायला पाहिजे, अलॉंग द ऍक्सिस ऑफ लोड. ज्या डायरेक्शनला लोड ऍक्टिव्ह लागलाय त्या डायरेक्शनला त्यांचा ऍक्सिस असायला पाहिजे, तर म्हणजे मेजर ऍक्सिस असायला पाहिजे, तर तुम्हाला स्ट्रेंथ काय मिळणार, चांगली मिळणार. मग हे बाळांनो काय आहेत, कास्टिंग जर तुम्ही कुठलंही कॉम्पोनंट डिझाईन करत असाल, जो कास्टिंग मॅन्युफॅक्चर करणार आहे, तर तुम्ही हे गोष्टी इम्प्लिमेंट करायला पाहिजे त्याच्यामध्ये. त्याला म्हणतो आपण डिझाईन कन्सिडरेशन इन कास्टिंग. बघा मी एक एक परत सांगतो. एक म्हणजे जो काही लोड असेल तो कॉम्प्रेसिव्ह ठेवायचा प्रयत्न करायचा. पॉसिबल नसेल तर काय प्रश्न नाही, पण जर पॉसिबल असेल तर तो कॉम्प्रेसिव्ह आणायचा. जे काही कॉर्नर्स आहेत ते सगळे राऊंड ऑफ करायचे. क्रॉस सेक्शन जे काय आहेत त्याची थिकनेस युनिफॉर्म करायला बघायची. श्रिंकेज जंक्शनला जे होणार आहे ते अवॉइड करता येते का बघायचं. थिन सेक्शन्स हे अवॉइड करायचे, कास्टिंग मध्ये अवॉइड करायचेच. आणि इलॉंगेटेड होल्स जे आहेत ते काय अलॉंग द ऍक्सिस असायला पाहिजे. हे डिझाईन कन्सिडरेशन इन काय कास्टिंग. ओके. आता असंच मी तुम्हाला दुसरा टाइप घेणार आहे, डिझाईन कन्सिडरेशन इन फोर्जिंग. फक्त एक गंमत सांगतो हा, हे कधीही लिहिताना तुम्ही जर ह्या फिगर ड्रॉ केल्या तर तुम्हाला मार्क मिळण्याची पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त आहे. पण तुम्ही म्हणून एक पान लिहिले आणि फिगर एकही ड्रॉ केलं नाही तर मार्क मिळणार नाही. तर त्यामुळे फिगर पटकन काढायची, गिरवत बसायचं नाही, नुसतं अंदाजे पट आउटलाईन काढायची आणि मग त्याच्याबद्दल बाजूला फक्त 4 ओळी जर लिहिल्या तर तुम्हाला मार्क मिळते. डिझाईन कन्सिडरेशन इन फोर्जिंग. आता फोर्जिंग मधले कुठले कुठले डिझाईन कन्सिडरेशन आहेत ते तुम्हाला मी सांगतो, पण पहिल्यांदा त्याच्या अगोदर फोर्जिंगचा ऍडव्हान्टेज काय सांगतो. जे मुव्हिंग कंपोनंट्स असतात ज्याच्यामध्ये इनर्शिया फोर्स ऍक्ट होतो, इनर्शिया फोर्स तो जर रिड्यूस करायचा असेल तर ते लाईट वेट असायला पाहिजे. आणि फोर्जिंगनं मॅन्युफॅक्चरिंग केलेल्या कंपोनंटचं वेट काय असतं बघा, कमी असतं. दुसरं, कंपोनंट जे सब्जेक्टेड टू एक्सेसिव्ह स्ट्रेसेस असतात, त्याच्यानंतर कंपोनंट्स जे आहेत ते त्याचा टाइटनेस बघा असतो, जास्त असतो, की त्याचे काय जसे ऍडव्हान्टेजेस आहेत. आता मी कन्सिडरेशन काय काय करायचं ते सांगतो. नॉर्मली आपण फोर्जिंग मध्ये काय करतो, तर एक डाय असते आणि एक पंच असतो. तर डाय मध्ये कंपोनंट ठेवून वरनं पंचने काय करतो बघा, आपण पंचने त्याच्यावरती फोर्स अप्लाय करतो. फोर्स अप्लाय झाला की तो कंपोनंट डिफॉर्म होतो. आणि तो जर कंपोनंट डिफॉर्म झाला तर त्याच्यामध्ये असलेले ग्रेन्स जे आहेत, ग्रेन्स ते ज्या डायरेक्शनला तुम्ही फोर्जिंग अप्लाय केलाय त्या डायरेक्शनला ते इलॉंगेट होतात. केस दाखवतो तुम्हाला. समजा मी हा एक कंपोनंट मॅन्युफॅक्चर केला कास्टिंगनं, मी पहिला कास्टिंग बद्दल बोलाले, कास्टिंगनं मॅन्युफॅक्चर केला तर याचे सगळे ग्रेन्स असेच असणार बघा इथून मध्ये, ते कुठंही इलॉंगेटेड नसणार, त्याची स्वतःची डायरेक्शन एकाच ह्याला असणार. ठीक आहे, हे कास्टिंगनं काढले. हा कास्टिंगनं काढलेला ग्रेन आहे, म्हणजे कंपोनंट आहे, त्याचे ग्रेन्स दाखवले. जर तुम्ही मशीनिंग केलं, तर मशीनिंग मध्ये त्याचे जे काही ग्रेन्स आहेत ते एका डायरेक्शनचे येतात बघा, असे ह्या डायरेक्शनलाच येतात, हे त्या डायरेक्शनला येतात मशीनिंगला. पण ज्या वेळेला तुम्ही फोर्जिंग करताय, त्यावेळेला त्याचे ग्रेन्स जे आहेत ते अलॉंग द कंपोनंट इलॉंगेट होतात. का? कारण तुम्ही डाय पंचनी हे बघा, हे असं इलॉंगेट होतात ह्या डायरेक्शनला. मग ज्या डायरेक्शनला हे इलॉंगेट होतात, ज्या डायरेक्शनला, ठीक आहे, त्या डायरेक्शनची स्ट्रेंथ त्याची काय होते, इन्क्रीज होत्या. आणि परपेंडिक्युलर डायरेक्शनची स्ट्रेंथ काय होते, डिक्रीज होते. ज्या डायरेक्शनला इलॉंगेट होतात त्या डायरेक्शनची स्ट्रेंथ इन्क्रीज होते आणि परपेंडिक्युलर डायरेक्शनची डिक्रीज होते. त्यामुळे नॉर्मली आपण याचा एक बेनिफिट काय घेतो, तर आपल्याला ज्या बाजूला स्ट्रेंथ जास्त पाहिजे किंवा ज्या डायरेक्शनला स्ट्रेंथ जास्त पाहिजे त्या डायरेक्शनला आपण तो इलॉंगेट करून घेतो आणि त्याच्या दुसऱ्या डायरेक्शनला स्ट्रेंथ कमी झाली तरी काय फरक पडत नाही. त्यामुळे फोर्जिंगचा सगळ्यात महत्वाचा ऍडव्हान्टेज हाच आहे की ग्रेन्स आर इलॉंगेटेड इन वन डायरेक्शन, आणि ती जी वन डायरेक्शन असते तीच म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड हायेस्ट स्ट्रेंथची डायरेक्शन पाहिजे ती ठेवायची. म्हणजे समजा मला वाय डायरेक्शनला
वाय डायरेक्शनला कॉम्पोनंटच्या काय पाहिजे, स्ट्रेंथ हायर पाहिजे. तर मी तो डिझाईन करताना असा डिझाईन करणार की ज्या वेळेला मी त्याचं फोर्जिंग करणार त्यावेळेला त्याचे सगळे ग्रेन्स इलॉंगेट होताना वाय डायरेक्शनलाच व्हायला पाहिजे. ठीक आहे, हे त्याचं पाहणं सगळ्यात महत्वाचा काय ऍडव्हान्टेज आहे फोर्जिंगचा, की मटेरियल कमी लागते, प्लास्टिक डिफॉर्मेशन असते आणि त्याच्याबरोबर ग्रेन कोर्सनिंग असते इन वन डायरेक्शन. त्यामुळे त्या डायरेक्शनची स्ट्रेंथ काय होत्या, इम्प्रूव्ह होत्या. दुसरं, डाय पंच मध्ये ज्या वेळेला तुम्ही समजा, मी आता एक एक्झाम्पल दाखवतो इथं. समजा ही तुमची डाय आहे आणि हा वर्ण समजा तुमचा पंच आहे, हा मूव्ह होणार आहे. इथं कॉम्पोनंट जर तुम्ही प्लेस केला हा, तर हा रिमूव्ह करायला डिफिकल्ट असतो. हा रिमूव्ह करायला डिफिकल्ट असतो. मग रिमूव्ह करायला जर डिफिकल्ट असेल तर आपण काय करतो, याला नॉर्मली ड्राफ्ट प्रोव्हाइड करतो. ड्राफ्ट, मग वरच्या सेक्शनला ड्राफ्ट आणि खालच्या सेक्शनला ड्राफ्ट. ड्राफ्ट म्हणजे काय, एक इन्क्लाइंड अँगल प्रोव्हाइड करतो. तो तुम्हाला मी दाखवतो. समजा हा कॉम्पोनंट आहे, याला मला ड्राफ्ट प्रोव्हाइड करायचा आहे. आता हा ड्राफ्ट एक ते 2 डिग्री अँगल मध्ये असतोय. तुम्हाला इथे मोठा दिसेल कारण की मला तुम्हाला ते दाखवायचं, इथे अँगल प्रोव्हाइड केलाय, पण ऍक्च्युअल तो 1 to 2 डिग्री मध्ये असतो. मी मोठा दाखवला एकदम, 1 to 2 डिग्री म्हणजे हाय असंच दिसते, फक्त एक जरासा अँगल 1 डिग्री अँगल आत. हा मी ड्राफ्ट प्रोव्हाइड केलाय. आता एवढा असणार नाही, 1 डिग्री म्हटल्यानंतर ही लाईन असते की नाही, याला लागूनच ती लाईन येणार. एवढं फक्त तुम्हाला दिसण्यासाठी मी मोठा अँगल काढलाय. मग असा जर मी ड्राफ्ट प्रोव्हाइड केला तर ह्या डाय पंच मधून हा कॉम्पोनंट रिमूव्ह करायला, बाहेर काढायला, इजेक्ट करायला काय जाते, इझी जाते. त्यामुळे फोर्जिंग मध्ये जो काही व्हर्टिकल पोर्शन असतो, व्हर्टिकल पोर्शन हॉरिझॉन्टलला देत नाही, व्हर्टिकल पोर्शन असतो, त्या सगळ्याला आपल्याला ड्राफ्ट अँगल प्रोव्हाइड करायला लागतो, जेणेकरून तो कॉम्पोनंट त्या डाय पंच मधून रिमूव्ह करायला काय होईल, तुम्हाला इझी जाईल. ठीक आहे, त्यामुळे आपण दुसरा डिझाईन कन्सिडरेशन म्हणजे काय, प्रोव्हाइड द ड्राफ्ट अँगल. त्याच्यानंतर याच्यानंतरचा नेक्स्ट, समजा डाय पंच आहे आणि ज्याच्यामध्ये एक कॉम्पोनंट आहे, जो तुम्हाला फोर्स कॉम्पोनंट मी दाखवतो. समजा हा तुमचा फोर्स कॉम्पोनंट आहे. हा फोर्जिंग तुम्हाला तयार करायचा कॉम्पोनंट आहे. आता फोर्स्ड कॉम्पोनंट मध्ये काय होते, याचा खालचा हाफ सेक्शन जो असतो तो डाय मध्ये येतो आणि वरचा हाफ सेक्शन जो असतो तो पंच मध्ये येतो. त्यामुळे इथे एक फ्लॅश लाईन तयार होते बघा, अशी फ्लॅश लाईन. आता ही जी फ्लॅश लाईन आहे, ही फ्लॅश लाईन नॉर्मली ती पार्टिंग लाईन वरती डिपेंड असते, पार्टिंग लाईन वरती. आता एक एक्झाम्पल दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, हा तुमचा डायचा पोर्शन आहे. हा डायच्या पोर्शन मध्ये ज्यावेळेला तुम्ही हा कॉम्पोनंट प्लेस करणार त्यावेळेला तुम्ही वरून पंच मूव्ह केला. पंच मूव्ह केल्यानंतर ही बरोबर फ्लॅश लाईन आणि पार्टिंग लाईन, ह्यालाच आपण काय म्हणतो, पार्टिंग लाईन, ह्या एकत्रच यायला पाहिजे. जर फ्लॅश लाईन पार्टिंग लाईन जर एकत्र आली तर आणि तरच तो कॉम्पोनंट व्यवस्थित मॅन्युफॅक्चर होतो. काय एकावर एक फोन यायला नुसतं बघा. तर ही पार्टिंग लाईन आणि ही फ्लॅश लाईन जर मॅच झाली तर तुमचा कॉम्पोनंट एकदम व्यवस्थित मॅन्युफॅक्चर होतो. जर समजा ही पार्टिंग लाईन म्हणजे तुमच्या डायची म्हणजे हाफ पोर्शनची आणि ही जर फ्लॅश लाईन म्हणजे जी बरोबर सेंटर मधनं पास व्हायला पाहिजे, ही जर एकत्र आली नाही तर तो काय होतो, कॉम्पोनंट इकडे तिकडे मूव्ह होतो, डिफ्लेक्ट होतो, त्यामुळे तो व्यवस्थित मॅन्युफॅक्चर होत नाही. त्यामुळे फोर्जिंग मध्ये पार्टिंग लाईन आणि फ्लॅश लाईन ह्या एकत्रच यायला पाहिजे. ठीक आहे, याच्यानंतर लास्ट म्हणजे अनबॅलन्स फोर्सेस जे असतात. अनबॅलन्स फोर्सेस म्हणजे काय, समजा ही डाय आहे तुमच्याशी आणि याच्यावरती तुम्ही कॉम्पोनंट ठेवला डायवरती.
हा तुम्हाला मॅन्युफॅक्चर करायचा आहे. हा कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चर करायचा आहे. ही खालचा डायचा पोर्शन आहे. तर वरनं ज्यावेळेला पंच मूव्ह होणार त्यावेळेला इथं पंच पूर्ण असणार ना असा मोठा. इथं आणि इथं अप्लाय होणारा फोर्स सेम असतो. पण ह्या केसमध्ये काय होतंय तर पंच जो आहे पंच हा एका बाजूला पोर्शन खाली असल्यामुळे डिफ्लेक्ट होतो डिफ्लेक्ट आणि हा वरचा पोर्शन खालचा पोर्शन तसा जातो आणि वरचा पोर्शन काय इकडे शिफ्ट होतो आणि तो कॉम्पोनंट फेल होतो. मग तो फेल होऊ नये किंवा पंच डिफ्लेक्ट होऊ नये म्हणून मग काय करावं लागतं आपल्याला डायच्या डिझाईन मध्ये हा पोर्शन एक्सटेंड करावा लागतो असा एक्सटेंड आणि इथे एक लॉक लावायला लागतो. हे लॉक कशासाठी आहे वरून पंच आला असा पंच आला तर तो ह्या लॉक मध्ये राहणार इकडे शिफ्ट होणार नाही आणि जर इकडे शिफ्ट झाला नाही तर तुमचा कॉम्पाउंड काय होतो बघा व्यवस्थित फॉर्म होतो. त्यामुळे जिथं जिथं अनबॅलन्स फोर्सेस असतात अनबॅलन्स आता समजा हा कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चर करायचा आहे पंच वरनं येणार इथं अनबॅलन्स फोर्सचा संबंध नाही आहे इथं पण इथं बघा हा पोर्शन वरती हा पोर्शन खाली आहे म्हणजे इथं अनबॅलन्स फोर्सेस जनरेट होतात आणि अनबॅलन्स फोर्सेस जनरेट झाले तर मग पंच काय व्हायचे डिफ्लेक्ट व्हायची पॉसिबिलिटी असते. त्यामुळे इथे काय करायचं लॉक लावायचं जेणेकरून पंच मूव्ह होऊ नये आणि तुम्हाला काय होईल कॉम्पोनंट तुमचा व्यवस्थित मॅन्युफॅक्चर व्हावा. हे डिझाईन कन्सिडरेशन आहे इन फोर्जिंग. मी परत सांगतो 4 कन्सिडरेशन सांगितले. एक ग्रेन स्ट्रेनिंग जे आहे ते किंवा डिफॉर्मेशन हे ज्या डायरेक्शनला स्ट्रेंथ पाहिजे त्या डायरेक्शनला करून घ्यायचं. दुसरं कॉम्पोनंट इझिली रिमूव्ह होण्यासाठी डाय पंच मधून ड्राफ्ट अँगल प्रोव्हाइड करायचे ते फक्त व्हर्टिकल कॉम्पोनंट असतात हॉरिझॉन्टलला नाही. तिसरं पार्टिंग लाईन आणि फ्लॅश लाईन हे एकाच लाईनवरती असायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर लास्ट अनबॅलन्स फोर्सेस जर असतील तर तुमच्या डायला लॉक लावायचं जेणेकरून पंच तुमचा डिफ्लेक्ट होऊन कॉम्पोनंट फेल होणार नाही. ठीक आहे हे झालं डिझाईन कन्सिडरेशन इन फोर्जिंग. ठीक आहे असंच नेक्स्ट डिझाईन प्रोसिजर जी घेणार आहे ती म्हणजे असणार आहे बाळांनो मशीनिंग. ठीक आहे टोटल आपल्या 3 मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस बघायच्या आहेत. एक कास्टिंग फोर्जिंग तिसरी असणार आहे मशीनिंग आणि मग नंतर लास्टला असेंब्ली. आता मशीनिंग आणि असेंब्लीचं डिझाईन कन्सिडरेशन जे काय आहे ते बाळांनो आपण उद्या बघूया. ठीक आहे मशीनिंग आणि असेंब्ली ते उद्या बघूया. त्याच्यामध्ये एक महत्वाचं फक्त काय आहे ह्या फिगर्स जर तुम्हाला फक्त ड्रॉ करता आल्या मग त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचं सगळं लिहिता येते. ठीक आहे त्यामुळे हे फिगर शिवाय इनकम्प्लीट आहे. फक्त 6 मार्काला एक क्वेश्चन असेल तुम्हाला डिझाईन कन्सिडरेशन फॉर कास्टिंग फोर्जिंग आणि मशीनिंग किंवा असेंब्ली. सगळ्या करायच्या हॅलो सगळ्या ड्रॉ करायच्या सगळ्याच ड्रॉ करायला लागणार की आता मी इथं लिहिलं काय कॉम्पोरेशन पाहिजे तर हे दाखवायचं ना फिगर मध्ये म्हणून काय म्हणलं हे पट्टी पेन्सिलनं करत बसायचं नाही पेनानं ड्रॉ करायचं लगेच बाजूला. पट्टी पेन्सिलनं करत बसायचं नाही मग लय वेळ जाणार. बरोबर म्हणून म्हणलं आधी हे फास्ट ड्रॉ करायचं पेनानं. असं वडायचं नसतं. हा एकदम बरोबर ओळख. बरोबर हॅलो सर किती नंबर क्वेश्चन असतो पेपरला